मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीवर तुमच्या खात्यावरती दरमहा 1500 रुपये येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती 1500 रुपये दरमहा येणार आहेत, अन्यथा तुमचे 1500 रुपये बंद होणार आहेत। ही ई-केवायसी बघा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी तुम्हाला करणं गरजेचं आहे तुमच्या आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी। याच्यासाठी बघा तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे। 2 महिन्याच्या आत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही ई-केवायसी करणं गरजेचं आहे। मग आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की नेमकी ई-केवायसी करायची कशी आणि तुमचं नेमकी ई-केवायसी कशा पद्धतीने सक्सेस झालेली आहे, हा मेसेज तुम्हाला कसा येतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ मात्र आवर्जून पोहोचवा। तर बघूया तुम्हाला एक अशा पद्धतीचा मेसेज येतो ज्यावेळेस तुमची ई-केवायसी सक्सेस होते, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा जर तुम्हाला मेसेज आला असेल तर समजायचं की आपले पुढचे दरमहा 1500 रुपये येणं सुरू होणार म्हणजे चालू आहेत। ओके बघा याच्यासाठी तुम्हाला कुठेच जायचं नाहीये, तुमचा मोबाईल आहे तो मोबाईल तुमच्याजवळ घ्यायचा आहे ना, कोणत्या कॉम्प्युटर सेंटरवर जायचं कुठंच जायचं नाही। तुम्हाला आता एखादी लाडकी बहीण म्हणते दादा आम्हाला मागच्या महिन्याचे 1500 रुपये आले, मग आता आम्हाला काय करायचं ई-केवायसी करायची, जर नाही ई-केवायसी केली तर ते बंद होणार आहेत। पण बघा तुमच्या मोबाईलवर जायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती बघा गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्याच्या नंतर गुगल क्रोमला ओपन करायचं। गुगल क्रोमला ओपन केलं तुम्ही की तुम्ही काय टाकायचं आहे बघा की लाडकी बहीण योजना ई-केवायसी किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं टाकलं की याला क्लिक केलं, कोणत्याही वेबसाईटला येते लगेच वेबसाईट येतात, त्याला क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुमच्या समोर बघा अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होतात। हा इंटरफेस झाला असेल त्याला रिफ्रेश करा, लगेच अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर मोबाईलवरती ओपन होणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तुम्हाला ते क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होणार आहे। इथं सर्वप्रथम तुम्हाला लाडक्या बहिणींनो तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। ओके ज्या महिला पात्र असतील त्यांचाच आधार नंबर या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि जर ज्या महिला या योजनेमधून अपात्र आहेत त्यांचं मात्र आधार कार्ड घेतल्या जाणार नाही। तिथं स्पष्ट दाखवले जाते की तुमचं आधार या ठिकाणी अपात्र आहे। ज्या पात्र आहेत त्यांनी आधार नंबर टाकायचा आहे। लगेच तुम्हाला या ठिकाणी बघा हा कॅप्चा कोड याच्यामध्ये टाकायचा आहे। जर तुम्हाला दुसरा हवा असेल तर रिफ्रेश करू शकता, पण आपल्याला ओळखू येते त्यामुळे तो टाकायचा आहे। टाकल्याच्या नंतर बघा थोडंसं खाली जायचं मोबाईलच्या आणि अशा प्रकारचे येतं की वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मी मुख्यमंत्रीसाठी ओटीपीला संमती देते वगैरे वगैरे वगैरे। बघा याला मी सहमत आहे असं करायचं आहे आणि इथं जायचं आहे ओटीपी पाठवा। या ओटीपी पाठवायला गेलं की तुमच्या मोबाईल नंबरवर ज्याला तुमचा आधार नंबर लिंक आहे, लक्षात घ्या बघा हे महत्त्वाचा मुद्दा आहे, नाही तर दुसऱ्याच मोबाईलवर आपण शोधतो, ज्याला तुमचा आधार नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओटीपी येतो। तो ओटीपी इथं टाकायचा, सबमिट करा। सबमिट केल्याच्या नंतर परत पुढे येते की निवडा तुम्हाला इथं वडिलांचा आधार नंबर वापरायचा का पतीचा। आता इथं ज्यांनी वडिलांचा वापरला असेल त्यांनी वडिलांचा नंबर टाका, पतीचा वापरला तर पतीचा टाका। पण अशा अनेक लाडक्या बहिणी की दादा वडिलांचंही आधार कार्ड नाही पतीचं नाही, मग अशा वेळेस काय करायचं, तर त्या लाडक्या बहिणी थोडंसं थांबायचं आहे कारण त्याच्याबद्दल अजून माहिती येणं बाकी आहे। ती जशी माहिती लगेच मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ घेणार आहे। बघा तोपर्यंत थोडंसं थांबा कारण आता अनेक लाडक्या बहिणींचा तो प्रॉब्लेम आहे की वडील नाहीत किंवा पती नाही अविवाहित आहे, तर थोडंसं वेट करा। बघा त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचे तिथं आधार कार्ड टाकायचं आहे, हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे, वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड जे असेल ते वापरा आणि खाली बघा इथं सबमिट करावं देते की ओटीपी पाठवा। मग ओटीपी येणार आहे, ओटीपी हा कुठे येणार आहे तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नंबरवर, हा जो तुम्ही दिला असेल बघा त्यांच्या नंबरवर, पण त्यांचा कोणता नंबर ज्याला आधार लिंक केलेला आहे, हा लक्षात घ्या ज्याला आधार लिंक केले त्याच्यावरती हा ओटीपी जाणार आहे। तो ओटीपी घ्या आणि सबमिट करा। सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं कॅटेगरी म्हणजे जात प्रवर्ग निवडायचा आहे बघा त्याच्यानंतर, आणि जात प्रवर्ग केल्याच्या नंतर 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात की हे 2 प्रश्न की माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला वगैरे वगैरे, हे 2 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत। या 2 प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, तर इथं तुम्ही काय करायचं आहे, इथं तुम्ही आता अनेक लाडक्या बहिणी काय करायचं नाही लिहायला, इथं नाही लिहायचं तर इथं होय करायचं आहे। होय त्याचं कारण असं आहे की बा माझ्या घरातलं, तुम्हाला प्रश्न विचारलाय तुमच्या घरातलं सेवेत कोणी नाही, हो कोणीच नाही बा, हो म्हणायचं ना आपण। आपल्या घरात ज्यांच्या घरामधलं कोणी सरकारी नोकर आहे त्यांना मिळणार नाही, म्हणून तुम्ही होय जर केलं तरच तुम्हाला मिळेल। नाहीचा अर्थ काय, आमच्या घरातलं वेतन घेत नाही, नाही म्हणजे काय आम्ही घेतो असा त्याचा अर्थ होतो। हा वेतन घेत आहेत का, बघा सरकारनं प्रश्न कशाला विचारला, वेतन घेत आहेत का असं विचारायला पाहिजे होता, पण त्यानं विचारलं वेतन घेत नाही, म्हणून आपण इथं काय करायचं आहे, होय करायचं आहे, नाही करायचं नाहीये। आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला या ठिकाणी लाभ घेत असेल तर इथं मात्र होय करायचं आहे, कारण 2च महिलांसाठी ही योजना आहे। जर 2 पेक्षा जास्त घेत असाल कुटुंबातील म्हणजे काय तुमच्या राशन कार्ड, बघा राशन कार्ड म्हणालो मी,
कुटुंब म्हणजे एकाच घरात तुम्ही 10 लोक राहत असाल असं नाही, त्याला कुटुंब म्हणत नाही. तुमच्या राशन कार्डवर किती लोक आहेत, तुमच्या राशन कार्डवर जेवढे लोक आहेत तेवढं तुमचं ते कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबामधल्या 2 विवाहित महिला, 2 महिला म्हणजे एक विवाहित अविवाहित घेतो, होय द्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता एकच घेत असेल तरी होय लिहा, काही टेन्शन नाही त्यामध्ये. पण एकापेक्षा जर जास्त घेत असाल तर मात्र तुम्हाला इथं होय लिहिता येणार नाही. मग तुम्हाला इथं नाही लिहायचं, काय लिहायचं, कारण नियम काय आहे की 2 महिलांपेक्षा जास्त घेता येणार नाही. मग याचा अर्थ तुम्ही घेताय असा त्याचा अर्थ होतो. ओके, बघा त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्या शेवटी तुम्हाला असं मेसेज येते की या ठिकाणी 1 या 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे. माझ्या कुटुंबातील आम्ही 2च महिला लाभ घेतो. आमच्या घरातलं कोणी सरकारी नोकरीला आहे का नाही याचा अर्थ आपण काय लिहिलेला आहे की तिथं नाही, आमच्या घरातलं कोणी, त्याला आपण व्यवस्थित त्यांच्या पद्धतीनं दिलेलं आहे उत्तर. आता ही माहिती खोटी नाही आहे हे केल्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केलं की तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येतो की सक्सेस, तुमची ही KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला टेन्शन नाही, दरमहा तुमच्या खात्यावरती 1500 रुपये येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणीची KYC राहिली असेल त्या लाडक्या बहिणीपर्यंत आणि तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा, चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, धन्यवाद, बाय.